मार्गशीर्ष गुरुवार पूजा साहित्याचे काय करावे? मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करताना आपण जे पूजेचे साहित्य वापरतो तेच पूजेचे साहित्य आपल्याला व्रताच्या उद्यापनापर्यंत वापरायचे आहे. दर गुरुवारी पूजेची मांडणी करावी. प्रत्येक गुरुवारी कलशाची देखील स्थापना करावी. याच्यामध्ये तुम्ही आंब्याची पाने, 5 फुलझाडांच्या फांद्या किंवा फळ झाडांच्या फांद्या देखील वापरू शकता. मात्र फुले आणि जी फळे वापरतो ती आपल्याला नवीन आणि ताजीच वापरायची आहेत. ओटीचे साहित्य तांदूळ आणि नारळ प्रत्येक गुरुवारी आपल्याला तेच सामान वापरायचं आहे. हे साहित्य तुम्ही एखाद्या डब्यामध्ये देखील भरून ठेवू शकता. व्रताचे उद्यापन झाल्यानंतर हे साहित्य तुम्ही वापरू शकता किंवा मग विसर्जित करू शकता. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे सर्व व्रताचे साहित्य उपयोगात आणू शकता. संपूर्ण पूजेचा व्हिडिओ लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.